नमस्कार मैत्रिणींनो, आपलं स्वागत आहे सुरेखा फॅशन कटामध्ये। तर आज आपण बघणार आहोत 40 छातीची कटोरी ब्लाउज पेपर कटिंग व ब्लाउज कटिंग। तर ही सर्व मापे मी माझ्या कस्टमरच्या अंगावरून घेतलेली आहे। तर 40 छातीला ही सर्व मापे आहेत। फक्त आपण शोल्डर मुंडा त्यांचा घेतलेला नाही। शोल्डर मुंडा आपला चार्टप्रमाणे असेल। शोल्डर व मुंडा कुठल्या छातीला किती इंचाचा ठेवायचा तो लवकरच चार्ट मी तुमच्याशी शेअर करीन। तर हा व्हिडिओ संपूर्णपणे पहा व व्हिडिओ आवडल्यास चॅनलला नक्की सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा, शेअर करा व कमेंटद्वारे नक्की सांगा की तुम्हाला हा माझा व्हिडिओ कसा आवडला। तर तुम्ही बघू शकता आपण यांची शोल्डर घेतलेली आहे 6 व मुंडा घेतलेला आहे 6.25। तर आपण कटोरी यांची घेत आहोत 6 इंचाची। चला तर मग आपण आता पेपर कटिंग करायला सुरुवात करूया। तर आपली संपूर्ण उंची आहे 13.5। 13.5 ह्यासाठी की मी ज्या कस्टमरचे ब्लाऊज शिवत आहे त्यांची उंची कमी असल्यामुळे ब्लाऊजची उंची ही कमी असेल। तर आपली शोल्डर आहे 6 वर मार्किंग करून घ्यायचे आहे। व यांची गाळ रुंदी ठेवलेली आहे आपण 2.5 वर मार्किंग करून घेणे व आपल्या पुढचा गाळा आहे 5.5 प्लस अर्धा इंच घेणे व गाळ उंची घेऊन गाळ रुंदी आखून इथून इथे जोड देणे व आपला मुंडा 6.25 घ्यायचा आहे। आपण 6.25 वर मार्किंग करून घ्यायचे आहे। तर आपली छाती आहे 40 इंच। 40चा चौथा भाग येतो 10 इंच। 10 इंच प्लस 2 इंच मार्किंग करून घेणे। तर आता आपण कमर घेर टाकणार आहोत। कमर घेर आहे आपला 38। 38चा चौथा भाग येतो हा 9.5। 9.5 प्लस 1.5 इंच घ्यायचे आहेत। असे मार्क करून घ्यायचे आहे। व इथून येथे जोड देणे। तर आपली क्रॉस पट्टी आहे 3.25। 3.25 वर मार्किंग करून घ्यायचे आहे व कमर साईडून 2.25 वर मार्किंग करून घ्यायचे आहे क्रॉस पट्टीला व इथून इथे जोड देऊन असे प्रकारे गोल आकार द्यायचा आहे। तर आपली कटोरी आहे 6 वर मार्किंग करून घ्यायचे आहे व मुंड्याला आकार देण्यासाठी पुढच्या मुंड्याला आकार देण्यासाठी 1 इंच व मागच्या मुंड्याला आकार देण्यासाठी 1.5 इंचावर मार्किंग करून घ्यायचे आहे। व आता आपण मुंड्याला आकार द्यायचा आहे। मुंड्याला आकार देताना जे आपले छातीचे माप आहे त्याच्या आतच आकार द्यावा, मार्जिनच्या साईडला जाऊ नये। तर पुढच्या गाळ्याला आकार देण्यासाठी 1 इंचावर मार्किंग करून गोल आकार दिलेला आहे व हे माप कटोरीचे आहे। कटोरीचे वरून माप टाकताना 5.25 मी घेतलेले आहे व पुढच्या मुंड्यासनं 2.5 ते 3 इंच घेऊ शकता तुम्ही आकार देण्यासाठी। तर इथून व्यवस्थित गोलाकार द्यायचा आहे। बघू शकता तुम्ही अशा प्रकारे जे कटोरीचे आपले गळ्यापाशी आकार आलेला आहे ना ते मी 5.25 घेतलेले आहे। तर अशा प्रकारे आपला 40 छातीचे सर्व मापे आपण पेपरवर टाकून घेतलेले आहे। तर मी
तुम्हाला दाखवते. आपली गारुंदी 2.5 आहे व शोल्डर पट्टी 3.5 आलेली आहे व मुंडा 6.25 ठेवलेला आहे. आपण कटोरीचा आकार देण्यासाठी वरून आपण 5.25 वर मार्किंग करून घेतलेले आहे व गारुंदी खालून 2.5 आहे व उंची आपली 6 आहे. मुंड्याचा आकार देण्यासाठी पुढचा मुंडा 1 इंचावर, मागचा मुंडा 1.5 इंचावर मार्किंग करून घेतलेले आहे. तर कटोरी आपली 6 आहे व पुढच्या मुंड्यासना 2.5 इंचावर मार्किंग करून कटोरीला आकार देण्यासाठी घेतलेले आहे. तर क्रॉसपट्टी आपली 3.25 आहे व कमरे साईडून 3.25 आहे. तर तुम्ही बघू शकता अशा प्रकारे आपले सर्व मापे झालेले आहेत व आपली संपूर्ण उंची 13.5 आहे प्लस 1 इंच घेतलेले आहे. मग तुम्हाला सविस्तर दाखवते. हे सर्व मापे तुम्ही बघू शकता. हे गारुंदी 2.5, शोल्डर पट्टी 3.5, उंची 6. तुम्हाला व्यवस्थित समजू दे म्हणून एकदम झूम करून दाखवत आहे. तर आपले छातीचा चौथा भाग टाकून 2 इंच एक्स्ट्रा घ्यायची आहे. तर क्रॉसपट्टी सांगितल्याप्रमाणे घ्यायची आहे. क्रॉसपट्टी पेपरवर वाढवू नये. क्रॉसपट्टी फक्त कटिंग करताना पीसवर वाढवावे. तर तुम्ही बघू शकता इथून 2.5 इंच वर मार्किंग करून कटोरीला आकार दिलेला आहे आपण. तर ही सर्व मापे परफेक्ट आहेत. बघू शकता तुम्ही. चला तर मग आता आपण पेपर कटिंगला सुरुवात करूया. तर मागच्या गळ्याचा मापे टाकून सर्व घ्यायचे व कट करून घ्यायचे आहे. बाही कशी काढायची, बाहीला आकार जर देता येत नसेल तर मी बाहीला आकार देण्यासाठी योग्य पद्धत हा व्हिडिओ माझ्या चॅनलवर अपलोड केलेला आहे. तुम्ही तिथे जाऊन नक्की पहा. कटोरी कशी वाढवायची हाही व्हिडिओ सविस्तर टाकलेला आहे. माझ्या चॅनलवर जाऊन तुम्ही नक्की पहा. तर अशा प्रकारे आपण पीसी कट करत आहोत. कटिंग करताना आहे ती मापे टाकून सर्व कट करून घ्यायचे आहे व फक्त क्रॉसपट्टी 1 इंच अस्तरची असेल तर 1 इंच वाढवायची व विदाऊट अस्तर असेल तर अर्धा इंच वाढवलेली ही चालेल. तर अशा प्रकारे सर्व मापे टाकून घेऊन मी ब्लाऊज कटिंग करत आहे. तर ह्याचे सविस्तर स्टिचिंगचा व्हिडिओही मी अपलोड करणार आहे. तर 40च्या छातीला कटोरी टक्स पॉईंट किती घ्यायचा व कसा घ्यायचा हे स्टिचिंगच्या व्हिडिओमध्ये अगदी सविस्तर मी सांगणार आहे. तर माझा नेक्स्ट व्हिडिओ स्टिचिंगचा असेल तोही तुम्ही संपूर्णपर्यंत पहा. तर हा व्हिडिओ तुम्ही संपूर्ण पाहिल्याबद्दल मैत्रिणींनो तुमचा धन्यवाद. व नेक्स्ट व्हिडिओ माझा हे जी स्टिचिंग असेल तोही नक्की पहा तुम्ही. अशा प्रकारे आपण सर्व कटिंग करून घेतलेले आहे. क्रॉसपट्टी, गोटपट्टी सर्व काही.